हालेलुया हालेलुया हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आपका स्वागत करती हूँ। प्रभु यीशु के नाम में सर्वांचं स्वागत करती हूँ। परमेश्वर ऐसा है प्रिय चांगला आहे। प्रभु ने बड़ी दया करुणा करके आज हमें उसके भवन में लाया। देवाने मोठी दया कृपा करून आज आपल्या त्याच्या मंदिरात घेऊन आला। आपण पडेंगे मध्य अध्याय 6, आपण असं मध्य अध्याय 6 और उसका 16 से आणि त्याचं वचन 16 पासून मॅथ्यू चॅप्टर 6 मध्य अध्याय 16 मध्य अध्याय 6 मॅथ्यू चॅप्टर 6 मध्य अध्याय 6 16 त्याचं 16 पासून गुप्त उपवास। तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे लांबून होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंडे विरूप करतात। मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे। तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावू, आपले तोंड धुऊ, अशा हेतूने की तू उपवास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल। आमीन। प्रिय, हमारे यीशु मसीह ने उसके पीछे बोलने वाले लोगों को कुछ आज्ञाएं दी है। प्रिय, आपल्या प्रभू यीशु ख्रिस्ताने त्याच्या पाठीमागे येणाऱ्या लोकांना काही आज्ञा दिलेल्या आहेत। अनुसार अनुयायी होने वाले लोगों को आणि त्याचे शिष्य झालेल्या लोकांना तो वो चाहता है कि उसके लोग जो उसके अनुयायी है वो धर्म के काम करें। आणि त्याची इच्छा आहे की त्याचे लोक आहेत त्याचे शिष्य आहेत त्यांनी धार्मिकतेची कामं करावी। धर्म के काम ऐसे न हो कि लोगों को दिखाने के लिए, आणि नीतिमत्तेची कामं अशी नसावी की लोकांनी बघावं। जैसे दान दशम देना, जसं दान दशम देणं, लोगों को हेल्प करना, लोकांना मदत करणं, प्रार्थना करणं, उपवास करणं। लोग अक्सर ये लोग दिखाकर करते हैं आणि लोक या सगळ्या गोष्टी दाखवून करतात। लोगों को दिखाकर इसलिए करते ताकि लोग वाहवाह करें, आणि लोकांना दाखवते यासाठी करतात की लोकांनी त्यांची वाहवाह प्रशंसा करावी। इसलिए लोगों के सामने देते हैं ताकि एनवेलप के ऊपर लिख या 4 आदमी के बीच में इसलिए देते ताकि लोग देखे वाह दान दशम असे देतात, लोकांमध्ये देतात आणि एनवेलपवर लिहून देतात का त्यांची लोकांना वाटतं की हे किती चांगले किती दान दिलेले। लंबी लंबी छोटी प्रार्थनाएं करेंगे आणि दान दशम प्रार्थना करती, घर में तो जरा भी प्रार्थना नहीं करती आणि घरातच 5 मिनिटाची प्रार्थना, लेकिन लोगों को दिखाने के लिए बड़ी बड़ी प्रार्थना, लोकांना दाखवण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना करते। ये दूसरा तीसरा उपवास, तीसरा है उपवास ना। बहुत से लोग उपवास इसलिए करते ताकि लोग बोले वाह कितना धर्मी, आणि खूप सारे लोक उपवास यासाठी करतात की लोकांनी त्यांना बोलावं अरे हा किती नीतिमान आहे ना। लोगों को बोलना चाहिए बाबा एकदम नीतिमान आदमी उपवास करता है, आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे एकदम धर्मी मनुष्य बहुत उपवास करता है ना। तो इसलिए लोग ऐसे मुंह बनाते हैं, लोकांचं तोंड पाडतात। लोगों को पूछे क्या हुआ, विचारलं काय झालं, आज उपवास है ना आणि आज माझा उपवास आहे ना, इसीलिए मेरा जरा सुबह सुबह कुछ खाया, सकाळपासून मी काय खाल्लं नाही, बटाटे चिप्स खाए, फक्त बटाट्याचे चिप्स खाल्ले, शेंगदाणे की भुजी खाई आणि शेंगदाण्याची ते भाजले खाल्ले और साबुदाना का वड़ा खाया आणि साबुदाना वडे खाल्ले। ज़्यादा कुछ खाया नहीं, केला खाया आणि जास्त काय खाल्लं, केळी खाल्ले, खाना नहीं खाया, पर तू जेवलो नाही मी, ऐसा बोलकर बहुत से लोग हमें उपवासी हूँ ये बताना चाहते हैं। ऐसे लोग खूप सारे लोग सांगतात की आम्ही उपवास केलेला आहे। लेकिन प्रभु हमें कुछ नीति धर्म के काम के बारे में सिखाता है, परंतु प्रभु आपल्याला काही नीतिमत्तेच्या कामांबद्दल शिकवतो। ये धर्म के काम हमें आगे बड़े उपयोगी होंगे आणि हे नीतिमत्तेचे काम पुढे जाऊन आपल्याला फार उपयोगी पडतात। अगर आप रेवलेशन प्रकाशित वाक्य अध्याय 19 में पढ़ोगे तो वहाँ जो कलीसिया ने जो हमारे यीशु की जो दुल्हन है, तो ऐसा नहीं कि स्वर्ग में शादी होने वाली है, यीशु के लिए ऐसी दुल्हन है जैसे शादी अक्सर संसार में होती है, वैसा कुछ नहीं, ये आत्मिक रीति से बताया गया। आणि प्रकटीकरणामध्ये 19 तुम्ही जो वाचलं तर स्वर्गामध्ये कोकराचा विवाह आहे, तो काय जैविक रीतीचा विवाह होतो एक स्त्रीचा पुरुषाचा असं नाहीये, पण तो आत्मिक रीतीने एक विवाह तिथे सांगितलेला आहे। ऐसा वहाँ बताया गया है क्योंकि परमेश्वर ने जब आदम और हवा की रचना की तो सबसे पहले शादी करवाई। का कारण सांगितलं का की देवाने आदम आणि हवेची ज्यावेळेस रचना केली तर सर्वात प्रथम त्यांचा विवाह केला और उसे आदर दिया आणि त्याला आदर दिला। प्रभु चाहता है कि ये पवित्रता और आदर लोग भी दें, आणि प्रभूची इच्छा आहे की विवाह हीच पवित्रता आणि हाच आदर लोकांनी पण द्यावा। तो विवाह में जब पत्नी बना दिया जाता है तो हमेशा के लिए होता है, आणि विवाहामध्ये जर स्त्रीशी विवाह केला तर ती नेहमीसाठी असते। तो इसीलिए यीशु मसीह भी कलीसिया में आने वाले लोगों को हमेशा के लिए अपना रहा है, वहाँ वो दर्शाया गया। आणि तसंच प्रभू यीशु ख्रिस्त मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना सदा सर्वदासाठी ग्रहण करत आहे हे इथं सांगितलं आहे। उन्हें कभी नहीं छोड़े, मग त्यांना तो कधीच सोडणार नाही, दुःखामध्ये ना संकटामध्ये ना कष्ट में किंवा कष्टामध्ये। मीनिंग वहाँ है जो शादी को दर्शाता है, तिथला अर्थ तो आहे जो विवाहाला दर्शाता। अज्ञानी लोग जानते नहीं तो फिर लोग क्या बोलते हैं कि अरे वाह यीशु का शादी होने वाला है, हम शादी को जा रहे हैं। आणि ज्या लोकांना ज्ञान नाही ते म्हणतात की अरे प्रभू यीशुचा विवाह होणार आहे, सर्वच आम्ही विवाह। इसलिए पतरस ने कहा था,
म्हणून पेत्र जो म्हटलेलं लोगों को ज्ञान नहीं है, ज्या लोकांना ज्ञान ये नाहीये लोग वचन को तोड़फोड़ कर देते हैं ते वचनाची तोडफोड करतात और गलत सिखा देते हैं। आणि चुकीचं शिकवून है ना? देतात इसीलिए पौलुस की पत्रियों का गंभीर अर्थ बहुतांश लोगों को समझा नहीं था। आणि म्हणून पौलाचे जे वजनदार पत्र होते त्याचा अर्थ खूप साऱ्या मंडळांना समजला नव्हता इसीलिए बहुत लोगों ने पौलुस की पत्री का गलत अर्थ निकाला। आणि म्हणून खूप साऱ्या लोकांनी पौलाचे जे पत्र आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला तो इसी रीति से प्रियो, तो ऐसे वास्तव में जो नेचुरल एक शारीरिक दृष्टिकोण से शादी नहीं होने वाली, आणि जे शारीरिक दृष्टी जसं विवाह होतो तसा काही विवाह स्वागत होणार नाही परंतु आप एक शादी का एक संबोधन, एक संदर्भ वहाँ लिया गया है। आणि विवाहाचा एक संदर्भ तिथे घेतलेला आहे बीच में भी मैंने आपको बताया गया था कि शादी के बारे में प्रभु ने एक उदाहरण पकड़ा आणि मध्ये पण मी तुम्हाला सांगितले की देवाने विवाहाचं एक उदाहरण पकडलं ताकि लोग शादी को पवित्र रिश्ते को संभाले। का कारण की लोकांनी विवाह हे जे पवित्र नाते आहे त्याचं यीशु रक्षण एक करायला बेस्ट सांभाळलं दूल्हा है, आणि प्रभू येशू एक अच्छा उत्तम वर आहे एक अच्छा दूल्हा है। आणि तो एक उत्तम वर आहे हाँ, तो भले उसकी दुल्हन अच्छी नहीं है, आणि भले त्याची स्त्री चांगली नाहीये फिर भी वो उससे प्यार करता है। तरी सुद्धा तिच्यावरती प्रेम करतो इसीलिए प्रभु हर दूल्हे को यही सिखाता है आणि म्हणून प्रभू प्रत्येक जो वर आहे जो विवाह करणारा हे शिकवतो कि अपनी दुल्हन से वो वैसे ही प्यार करे जैसे वो खुद से प्यार करता है, आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीवर तसंच प्रेम करावं जसं तो स्वतःवर प्रेम करतो और जैसे यीशु ने कलीसिया से किया। आणि तसं प्रभू येशूने मंडळीशी केलं तो कलीसिया ने जो वस्त्र पहने हैं मंडळीने जे वस्त्र वो घातलेले धर्म आहे के काम में बताया है। ते नीतिमत्वाची कामे और सांगितलेली धर्म के आहेत काम कौन से हैं? आणि ते नीतिमत्वाची कामे कोणती आहे एक है दान दशांश देना, दान देना। एक आहे दान दर्शन देणं म्हणजे दान देणं दान देना परमेश्वर को देना, दान म्हणजे देवाला देणं माँ बाप को देना, आई वडिलांना देणं गरीबों को देना, आणि गरिबांना देणं विधवाओं को देना, विधवांना देणं जरूरतमंदों को देना, गरजवंतांना देणं प्रभु के दासों को देना। प्रभूच्या दासांना पण देणं स्टेप बाय स्टेप देखा जाए तो सबसे पहले प्रभु को देना, आणि जर आपण स्टेप बाय स्टेप बघितलं सगळ्यात प्रथम प्रभूला देणं दूसरा माँ बाप को देना, दुसरं आपल्या आई वडिलांना तीसरा देणं चर्च को देना, तिसरं आपल्या मंडळीला देणं चौथा अपने पास्टर को देना, आणि चौथं आपल्या पास्टरना देणं जो सेवा करते हैं उनको देना, आणि जे सेवा करतात त्यांना देणं पांचवा विधवाओं को देना, पाचवं विधवांना दान देणं जरूरतमंदों को देना। गरजवंतांना देणं ये देना जरूरी हे है। देणं फार गरजेचं तो आहे प्रभु इन दानों को, ये जितना आप करते हो उसके द्वारा आपके धर्म के काम होंगे, आपके कपड़े वैसे महीन मलमल के हो। जेवढं तुम्ही हे करता त्याद्वारे तुमची नीतिमत्वाची काम होते आणि तुमचे वस्त्र तेवढे तलम तागाचे होतील तो लेकिन ये भी कैसे होना चाहिए? गुप्त में होना चाहिए। आणि हे पण कसं असलं पाहिजे गुप्तमध्ये असलं दूसरा पाहिजे प्रार्थना भी, आणि दुसरं म्हणजे तुमची प्रार्थना प्रार्थना भी हमारी ऐसी होनी चाहिए आणि आपली प्रार्थना पण अशी झाली पाहिजे जो लोगों को दिखाने के लिए नहीं कि लोग बोले आणि लोकांना दाखवण्यासाठी नाही की लोकांनी वावा करावी आपको चाहिए और हमें तो कुछ ऐसा आता नहीं प्रार्थना ऐसा नहीं। असं नाही झालं पाहिजे परंतु हमारी प्रार्थना जो यहाँ एक वैयक्तिक प्रार्थना बताई गई है, आणि ते वैयक्तिक प्रार्थना सांगितलेली आहे और जब आप प्रार्थना करते हो लोगों के सामने तो आपको प्रार्थना करना ही पड़ेगा, आणि लेकिन लोकांसमोर तुम्हाला प्रार्थना करावीच लागेल सड़कों पे मत करो। परंतु रस्त्यावर आल्यावर प्रार्थना जैसे करावी यहाँ लिखा है कुछ लोग सड़कों पे करते हैं, आणि इथे लिहिले की लोक चौथड्यावर उभे राहून प्रार्थना करतात तो सड़कों पे करते समय थोड़ा साइलेंटली करो। आणि चौथड्यावर तुम्ही उभे असाल तर शांतपणे लेकिन प्रार्थना यहाँ करा गुप्त में प्रार्थना यानी अपनी वैयक्तिक प्रार्थना अपने रूम में करना जरूरी है। आणि गुप्तमध्ये प्रार्थना म्हणजे स्वतःची वैयक्तिक प्रार्थना आपल्या घरामध्ये खोलीमध्ये जाऊन करणं फार और गरजेचं आहे. आपका प्रभु, तुम्ही आणि तुमचा प्रभू ये रूम में आप अकेले दोनों कभी हुए हैं, आप और आपका प्रभु अकेले प्रार्थना करते हो आणि तुम्ही आणि तुमचा प्रभू अशी एकटीची प्रार्थना करता का तुम्ही तो इसके विषय पे याद रखना है, ये भी महीन मलमल के वस्त्र है। आणि इथे लिहिलेलं आहे की ही पण तलम तागाची वस्त्र आहे तीसरा है फास्टिंग। तिसरा आहे उपवास प्रभु चाहता है कि आप उपवास करें, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही उपवास करावा लेकिन हम कपियों के समान नहीं है। परंतु ढोंगी लोकांसारखं नाही करावं लोग हमारी वाहवाह करे करते हैं। लोकांनी आपली खूप प्रशंसा करावी परंतु यहाँ ईश्वर ने बताया है उपवास कैसा करना है। परंतु प्रभू येशू इथे सांगितले की उपवास कसा करायचा आहे अपने रूम में जाकर आपल्या खोलीमध्ये जा सिर पे तेल माला, डोक्यावरती तेल यानी लावणं प्रभु के लिए समय निकालना, याचा अर्थ प्रभूसाठी वेळ काढणं अपने प्रभु के साथ बैठना। आणि आपल्या प्रभूसोबत और बसणं सबसे पहले वहाँ लिखा है मुंह धोना, आणि सगळ्यात पहिले लिहिलेलं आहे की तू तोंड धु यानी अपने पाप कबूल करना। याचा अर्थ आपली पापं कबूल करणं अक्सर हम लोगों के पाप निकालते हैं। आणि नेहमी आपण लोकांची पापं काढत प्रभु असतो कहता है लोगों ने क्या किया है मुझे मालूम है, तू क्या किया वो बता दे। प्रभू तू लोकांनी काय केलं ते सगळं मला माहिती आहे, पण तू काय केलंस ते मला सांग. अक्सर हम प्रार्थना में भी बोलते हैं प्रार्थनेमध्ये पण आपण बोलतो प्रभु ऐसा हो गया, प्रभू असं झालं इधर इधर फलाना हो गया। असं असं इथं घटना घडली प्रभु को मालूम है ये सब, आणि हे सगळं प्रभूला माहिती आहे. प्रभु से कोई बात छुपी नहीं है, प्रभूपासून काही गोष्टी वो लपलेल्या बोलने नाही की जरूरत नहीं है।
हे प्रभूला सांगायची गरज नाही. अक्सर लोग क्या करते हैं, नेहमी लोक काय करतात, लोग अपनी संसार में क्या हुआ, इसने मेरे साथ क्या किया, इसने मेरे साथ क्या किया, उसने मेरे साथ क्या किया, ये निकालते. लेकिन मैंने क्या किया, आणि नेहमी होतं जगामध्ये असं आलं तसं आलं, ह्याने माझ्या स्वतःचं केलं, तिने तसं केलं, पण तू स्वतः काय केलं ये नहीं बताते. हे काय नाही सांगत. अक्सर हम लोगों को भी, अगर मैं भी मेघा को कुछ बताऊंगी, माया ने ऐसा किया, माया ने ऐसा किया, माया ने ऐसा किया, माया ने ऐसा किया, लेकिन मैं माया के साथ क्या किया वो नहीं बताता. आणि म्हणून मी पण वेगळं सांगायला मायाने असं केलं असं, पण मी स्वतः काय जे सोय केलं हे नाही सांगणार. अक्सर लोग क्या करते हैं, अपनी गलतियां नहीं बताते, दूसरों की गलतियां तर बताते नेहमी लोक काय करतात, स्वतःची चुका लपून ठेवतात, दुसऱ्याच्या चुका सांगतात. हैं. यही गलतियां यहाँ होती हैं. आणि ह्याच चुका मनुष्य और करतात. हमारे अपने सभी मोस्टली तो मैंने ये देखा है, मोस्टली मोस्टली केसमध्ये जो लोग बढ़ नहीं गए, प्रभु के करीब नहीं है, समझदार नहीं है, वाढलेले नाही, देवाच्या जवळ नाही, ते समजदार नाही, आत्म्याने जसे असते वो पाहिजे लोग भी क्या करते हैं, वो लोग जिसने जिसने कुछ बात बोला होगा उसी व्यक्ति को जाकर बोलते हैं. आणि ते लोक काय करतात, ज्या कुठल्या व्यक्तीने काही गोष्ट सांगितली असेल तर जाऊन ज्याच्याबद्दल सांगितलं त्याला जाऊन सांगतात. तो जैसे मैंने माया के बारे में बताया, जसं मी मायाबद्दल हे सांगितलं जिसने माया को भी बताया, आणि हिने जाऊन बरोबर मायाला सांगितलं, दीदी ने ऐसा ऐसा तेरे बारे में आणि बोला. माया तुझ्याबद्दल दिली अशा तो बोलली. दीदी क्या करेगी, माया क्या करेगी, माया काय करत, क्या करेगी माया, क्षमा करानी, दाम देती, समझदार देती, बोली असं करत नाही ना तो. आता बघा, प्रभूच्या मंदिरात हम बैठे हैं तो हम ऐसा बोलेंगे, लेकिन प्रैक्टिकली हम करते हैं कैसा नहीं. माया क्या बोलेगी, दीदी ने ऐसा बोला, दीदी ऐसे कैसे बोल सकती है, तिने असं कसं बोलली, दीदी मेरे बारे में ऐसी बोली, तिने माझ्याबद्दल असं ऐसा नहीं बोलना चाहिए. असं नाही बोला पाहिजे होतं. एक तो वो उसमें गट्स है तो फिर मेरे सामने आके बोलेगी, जर हिंमत असेल तर समोर येऊन बोलत, नहीं तो पीछे उसको ही बोलेगा, ऐसे कैसे ऐसे कैसे ऐसे आणि कैसे. पाठीमागे हिच्याच म्हणतो असं असं बोललं, ये एक प्रॉब्लम होता है. आणि ही समस्या उत्पन्न ये होते. अक्सर जिन्होंने जो कुछ आपको बोला है, आप उसी व्यक्ति को जाकर बोलते हैं. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं त्याच व्यक्तीला जाऊन बोलतात. उस व्यक्ति के अंदर मेरे लिए और भी कड़वाहट आ पण त्या व्यक्तीमध्ये समोरच्या व्यक्तीला अजून कडूपणा जाता है, येतो, और गुस्सा आ जाता है. अजून राग येतो. अभी ये चाहती है कि चलो झगड़ा नहीं हो, आणि हिची इच्छा आहे की भांडण होऊ नये, दीदी के साथ क्या झगड़ा दीदीशी करनी काय है, वाटायचं जान दो. जाऊ द्या. लेकिन इसके अंदर एक कहीं ना कहीं खंत रहेगा ना, आणि एक तिच्या आतमध्ये काय काय ते राहील ना काय अरे ते. दीदी मेरे बारे में ऐसा करती है, आणि दीदी माझ्याबद्दल असं बोलतात, असं मेरे मेरे बारे में ऐसा सोचती है. दीदी माझ्याबद्दल असं विचार करतात. अरे बाप रे, अरे देवा, कहीं ना कहीं तो दिल में बात रहती है. आणि हृदयामध्ये त्या गोष्टी राहून जातात. तो इसीलिए प्रियो बोलते समय भी ख्याल से बोलो, आणि म्हणून प्रियानं बोलताच लक्षपूर्वक सोच बोला, समझ कर बोलो. विचार करून बोला. क्या बोलते हो, किससे बात कर रहे हो, किधर बात कर रहे हो, ये सोच कर बोलो. काय बोलताय, कोणाशी बोलताय, कुठं बोलताय, हे सगळं विचार यही करून गलतियां बोला. हमें कबूल करनी. आणि ह्याच चुका आपल्याला स्वीकार आज करायची. प्रभु हमें चाहता है कि हम आज उपवास में आए तो हम हमारी गलतियों को कबूल आणि करें. आज प्रभूची इच्छा आहे की आपण जर उपवासामध्ये आलेलो आहोत तर आपण आपल्या चुका कबूल करू. जैसे तेल मलना हम प्रभु के लिए समय निकाला, आणि जसं आपण तेल लावणं म्हणजे प्रभूसाठी आपण वेळ काढलेला आहे. मुंह धो लोगे, तर आता आपण तोंड धुवून घ्या. आप लोग मुंह धोते हो, तुम्ही लोक तोंड धुता, धोते हो, धोते हो, क्यों, तोंड कसं धुता तुम्ही, चेहरा. चेहरा नहीं, ठीक है, चेहरा धो लो, ये भी मुंह है, ये आणि भी दात वगैरे असं तोंड पण धुता, कशासाठी करता? मैंने प्रश्न पूछा है, क्यों, क्योंकि गंदा हुआ है. काय तिथे घाण झालेला आहे. वैसे ही प्रयोग हम पाप करने से, अपशब्द बोलने से, हमारे बहुत सारे कामों से हम अशुद्ध हुए हैं, अनक्लीन हो गए हैं, पापी हो गए हैं. इसलिए प्रभु चाहता है हमने जो भी पाप किया है अपने मुंह से कबूल करें. आणि म्हणून आपण मग पाप केल्यामुळे, चुका केल्यामुळे अशुद्ध झालेले आहोत, घाणेरडे झाले. मग देवाची इच्छा की आपल्या तोंडाने आपण पाप कबूल करावे. हम झूठ बोलते हैं, खोटं बोलतो, निंदा करते हैं, निंदा करतो, गाली देते हैं, शिव्यागाळ करतो, बहुत सारी पीठ पीछे बातें आणि करते हैं, पाठीमागे आपण ते बोलतो, गुस्सा करते हैं, राग करतो, जलन करते हैं, जलन करतो, ईर्ष्या करते हैं, ईर्ष्या करतो, दूसरों के पाप, दूसरों की गलतियां स्मरण करते हैं, दिवसांच्या चुका, त्यांचे पाप नेहमी लक्षात ठेवतात. प्रार्थना नहीं करते, प्रार्थना पण करत नाही, वैयक्तिक प्रार्थना नहीं करते, वैयक्तिक प्रार्थना पण नाही करत, फैमिली प्रेयर नहीं फॅमिली करते, प्रेयरला पण बसायला बाइबल नाही, नहीं पढ़ते, बायबल नाही वाचत, चर्च में नहीं आते, चर्चमध्ये येत नाही, फिर एक दूसरे के बारे में पीठ पीछे बोलते हैं, पाठीमागे एकमेकांबद्दल बोलतात, गाली गलौज करते हैं, शिव्यागाळ करतात, दान दशंश नहीं देते. दान दर्शन देत नाही. बहुत बार हमें जो लेना चाहिए, प्रभु के साथ प्यार करना चाहिए, वैसा नहीं कर आणि पाते. खूप वेळा काही दिलं पाहिजे, प्रभूने प्रेम केलं पाहिजे, कुरकुराते हैं. कुरकुर करतो. हमारे हम सबसे ज्यादा जो पाप करते हैं वो कुरकुराना है. सगळ्यात जास्त पाप तू करते, ये ऐसा है, ये ऐसा है, ये हाँ, ऐसा है, ये ऐसा ऐसा है, है, हाँ, ये क्या है, ये क्या है, ये
and कुड़कुड़ाते हैं आणि कभी धन्यवाद नहीं देते। कधी जेव्हा धन्यवाद प्रभु देतो. कहता है जो परमेश्वर बारिश दो नहीं दो तुम्हें धन्यवाद देना है। आणि प्रभू म्हणतो जो देव तुम्हाला पाऊस देव किंवा न देव तुम्ही धन्यवाद द्यायचा. मतलब हमारे हर परिस्थिति में हमें धन्यवाद देना है। म्हणजे प्रत्येक परिस्थिती आपल्याला अच्छा धन्यवाद हो तो द्यायचा. धन्यवाद देना आसान है, आणि चांगल्या गोष्टी करायच्या आपण धन्यवाद देणं खूप सोपं आहे. बुरा होने पे हम धन्यवाद दे तर सकते काय वाईट झालं तर आपण धन्यवाद देतो का? हैं। प्रभु चाहता है कि हम धन्यवादी हो। आणि प्रभूची इच्छा आहे की आपण धन्यवादी प्रभु असावं, का वचन कृतज्ञ कहता है असावं. हर परिस्थिति में धन्यवाद। आणि प्रभूचं वचन तर प्रत्येक परिस्थितीत लेकिन धन्यवाद हम तो करा. धन्यवाद नहीं देते हैं, कुड़कुड़ाते आणि हैं। आपण धन्यवाद तर देण्यामध्ये खूप ऐसा करतो. कैसा परमेश्वर ने ऐसा क्यों किया, आणि असं कसं देवाने असं काय ऐसा केलं, व्यक्ति क्यों दिया, ऐसा व्यक्ति ऐसा दिया, खाना क्यों दिया, असं जेवण का दिलं, ऐसा घर क्यों दिया, आणि असं घर ये का मेरे दिलं, साथ क्यों हुआ, आणि माझ्या संग मेरे झालं, जीवन में क्यों हुआ। माझ्या जीवनामध्ये असं काय. इतना बात कुड़कुड़ाते हैं। आणि खूप वेळा आपण कुरकुर करतो. मैं ही बीमार हूँ, आणि मी मुझे ऐसा सांगतो क्यों, मला क्या सांगतो संसार में दूसरे लोग नहीं, त्याच्यामुळे मैं पापी हूँ, मी पापी आहे का, बाकीचे सगळे चांगले करते, मी पापी मुझे आहे. शिक्षा क्यों, मग शिक्षा मलाच का. तू क्यों करता है मेरे आणि साथ। असं माझं होतं तू का करतो. हमें से बहुत आए तो सबसे ज्यादा कुड़कुड़ाना ही पाप करना आणि है। खूप सारे लोक आपल्यामध्ये कुरकुर करणं हे पाप करतात. इसलिए मुझे ही आगे क्यों बिठाया, आणि मलाच पुढे का बसवलं. दूसरे लोग भी तो आगे बिठा सकते थे। दुसरे लोक पण पुढे बसू शकत होते. मेरे में जगह इधर पकड़ा था, मेरे जगह पे दूसरा क्यों बैठा। आणि मी जागा पकडे माझ्या जागा दुसरा का बसला. छोटी छोटी बातों में हम कुड़कुड़ाते हैं। आणि लहान लहान गोष्टी कुरकुर करतो. मुझे खाना नहीं दिया, मला नाही जेवण मुझे दिलं, सिर्फ रसा रसा दिया, मला रस्सा दिला. उसके थाली में 2 वाटी के चिकन पड़े, आणि त्याच्यामध्ये 2 चिकनचे तुकडे टाकले. मेरे थाली में एक भी नहीं, माझ्या ताटात एक पण नाही. उस थाली में बूंदी बूंदी था, मेरे थाली में बूंदी नहीं। आणि त्या ताटामध्ये खूप बुंदी होती, मला काही बुंदी नाही. उसको पार्सल दिया, मेरे को पार्सल नहीं। तिला पार्सल दिलं, मला नाही दिलं. ये लोग पक्षपात करते हैं, आणि हे लोक असे पक्षपात ये लोग करतात. अच्छे नहीं, हे चांगले लोक नाही, बराबर लोग नहीं, बरोबर नाही ये ते. लोग अपने अपने लोग करते हैं, आणि स्वतःचे लोकांना देतात. कुड़कुड़ाते हैं, हे कुरकुर करणं. कुड़कुड़ाते हैं। तो ऐसे बहुत सारे हम पाप करते हैं। आणि खूप साऱ्या गोष्टी बाइबल के अनुसार करतो. बहुत सारे, जैसे अभी आप में से कोई मूर्ति पूजा करता होगा, भक्तों के पास जाता होगा, तो वो भी एक पाप है। आणि तुमच्या वेळी कोणी मूर्ती पूजा करत असं भाव भक्ताकडे जात असेल ते पण एक पाप आहे. व्यभिचार, व्यभिचार पण करत असेल, शादी से पहले शादी के बाद, विवाहाच्या पहिले किंवा विवाहाच्या नंतर बुरी नजर। यीशु ने तो व्यभिचार की व्याख्या ये दी है कि जब तुम किसी को बुरी नजर से देखा तो तुमने मन में व्यभिचार कर आणि लिया। प्रभू यीशूने व्यभिचाराची व्याख्या ही सांगितली की तुम्ही जर वाईट नजरेने कोणाला बघितलं तरी सुद्धा तुम्ही पाप केलेलं आहे, व्यभिचार केलेला आहे. बुरी नजर से देखना और सोना अलग बात है। आणि वाईट नजरेने बघणं आणि त्याच्यासोबत झोपणं ही वेगळी गोष्ट आहे. चैटिंग करना और बुरी नजर से देखना अलग बात है। आणि चॅटिंग करणं वाईट नजरेने बघणं हे पण वेगळं आहे. कितने लोग अभी यहाँ से वेदी से आने वाली बहुत सारी आज्ञाएं आती है, क्या आप सभी पालन करते हो? आणि वेदीवर खूप सारे देवाच्या आज्ञा आहेत, तर सगळं तुम्ही क्या पालन सचमुच करता. आप लोग मुझे रिस्पेक्ट देते हो, प्रभु के दास को रिस्पेक्ट देते आणि हो? बरोबर तुम्ही दिदींना आदर देतो, देवाचा दाखला आदर क्या देतो. मेरी नजरों में कभी आपने मुझे अच्छा लगता है वैसे किया है? आणि हे पण एक पाप आहे. तरी दिदींना जे आवडतं त्याच्या दृष्टीत तुम्ही जे चांगले ते केले का, ये भी एक बात है। हे पण एक पाप आहे. अपने अगुओं के आधीन रहो कहा है। आणि आपल्या बाळकांच्या आधी आप दूसरों के आणि आधीन रहते हो, लेकिन जो आपको आपके ऊपर कवरिंग करता है उसके कभी आधीन रहे हो? तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आधी राहता, पण जो तुमच्यावरती छाया देतो सूरज प्रेमानी आपको प्रार्थना नहीं करता है, आणि सूरज प्रेमाने बरोबर तुमच्या प्रार्थना नाही अंकुर करत. नेरुला आपको प्रार्थना नहीं करता है। अंकुर नरला पापाची तुमच्यासाठी हम प्रार्थना आपके नाही लिए करत. कवरिंग करते हैं, हम आपके लिए प्रेयर करते हैं। आणि दिदीने बरोबर आपल्यासाठी वो प्रार्थना आपका करतात. हिसाब नहीं लेंगे, मुझे हिसाब देना आणि पड़ेगा। ते तुमचा हिशोब घेणार नाही, पण तो दिदीने मैं एज ए घ्यावा. टीचर हो गया आणि त्या इथे एक पास्टर पास्टर भी हो, आणि टीचर वो तो प्रेरित है। ते तर प्रेषित आहे. उनसे तो सिर्फ हिसाब लिया जाएगा, चर्च में क्यों नहीं किया, चर्च में क्यों नहीं किया, चर्च में क्यों नहीं किया, उनसे ये पूछा जाएगा। आणि म्हणजे त्यांनी सुधारणा करणे केलं त्यांना विचार पण शिकवतात का आपल्या दिदी, तू क्यों नहीं फॉलो की? आणि तू काय त्यांना व्यवसाय केला. ये सारी बातें मुझे प्रभु पूछेगा, आणि या सगळ्या गोष्टी दिदीनं प्रभु करून नहीं पूछेगा। विचारतात. त्यांना त्यांना काम क्या विचार. है? चर्च एस्टैब्लिश करना, मेंटेन करना। त्यांचं काम आहे चर्च स्थापित करणं, त्यांची बरोबर देखरेख लेकिन करणं. बाकी का सारा काम तो मुझे ही प्रभु पूछेगा ना। बाकीचं सगळं काम तो तर ये तो यही दिदीने बोलूँगी, केलं. इसने ऐसा किया, इसने प्रभु ऐसा किया, मैं नहीं जानती, इसने तो हमेशा मुझे दुखाया, फिर क्या करूँगी? आणि त्यामध्ये मी यांचं मला नेहमी दुखवलं, तुम्ही लोक काय करा. ऐसे ही बाइबल में लिखा है ना, हिब्रू अध्याय 13 में, आणि एक भी लोक स्वतः राहते तुम्हारा भगवान तुम्हारी तुम्हारी ठंडी सांस लेकर नहीं बोले, प्रभु थक गई बाबा आप उस आदमी से। आणि म्हणून त्यांनी एकदम असं बोलू नये की देवा मी या माणसापासून प्रभूत गेले म्हणून. ऐसे लिखा है, पढ़ो हिब्रू के अध्याय आणि 13 एक में। भी लोक पत्रामध्ये तुम्ही वाचा. क्या सचमुच आप आपके दासों के आधीन हो? आप कहते हो दीदी हमारी पास्टर है, क्या सचमुच आप आधीन हो? आणि तुम्ही मध्ये केलं तिथे आमच्या पास्टर पण बरोबर का तुम्ही त्यांच्या आधीन आहात का. 17 पढ़ो, 13 का 17। आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. हाँ क्या लिखा है?
उनकी आज्ञाओं को मानो। क्या सचमुच आप हमारी आज्ञाओं को मानते हैं? मेरी आज्ञा का पालन करते हैं? अंजलि मैं जो भी बोलती हूँ करते हो? अंजलि जी काय बोलतो तुम्ही करता का? मैंने चर्च में ओपनली बोला है, शादी से पहले चैटिंग मत करो और मोबाइल मत देखो, मोबाइल में बात मत करो, लड़का लड़की लड़का लड़का बात करो, लड़की और लड़की बात नहीं करे, भाई बहन सगे भाई बहन के सिवाय कोई दूसरा भाई बहन नहीं होता। आणि मग मी तुम्हाला मंडळीमध्ये ओळखमध्ये सांगितलं की मुलगा मुलगी एकमेकांशी मोबाईलवर चॅटिंग करू नका, असं बोलू पण नका आणि विवाहाच्या पहिले काही नातं ठेवू नका आणि सगळे भावाला सोडा कोणच भाऊ आज के ज़माने में कोई भाई बहन ये सरकार रिश्ता नहीं देता है। आणि आजच्या जमान्यामध्ये कोणी भाऊ बहिणी नाते राहतच नाही सरकार जो है वही रिलेशन है आणि खुद के सबके भाई के साथ खुद के बहन के साथ बात नहीं है, लेकिन दूसरों भाई बहनों के साथ बहुत बात है। स्वतःच्या भाऊ बहिणीची तर काय बोलत नाही, पण तुझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याशी खूप बोलतात. बाइबल में लिखा है पहले शुरुआत तुम्हारे घर से करो। आणि बाबामध्ये दिली की सुरुवात तुमच्या घरापासून पहिले करायची ऐसे ही लिखा ना, आणि प्रभु ने ही कहा ना, असं प्रभू म्हटलं ना, पहले तुम कैसे शुरुआत करो अपने घर से। आणि तुमच्या घरापासून पहिले तुम्ही अपनी चांगलं बहन सुरुवात से करा. प्यार नहीं, अपनी भाई से प्यार नहीं, अपनी माँ से प्यार नहीं, अपने पिता से प्यार नहीं, और बाहर के माँ बाप से मौसी काका मामा चाचा उनको इकट्ठा करके क्या फायदा? पूरे आप में खड़े रहेंगे। आणि आपले भाऊ बहिणीची काय प्रेम आहे त्यांना बाहेरच्यांना दाखवून काय फायदा? तुमच्या दुःखाचे लोक येतील का? फिर क्या लिखा है? कारण आपला हिशोब द्यावायचा आहे. हाँ, आप उनकी आज्ञाओं को इसलिए माने आगे बढ़े क्योंकि आपको उनको हिसाब देना है। हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात. हाँ, ते त्यांना आनंदाने करता यावे. खुशी से करने को बोलना चाहिए। हाँ प्रभु ये बहुत खुश है, अच्छा है, प्रभु में बढ़ रहा है, मुझे बहुत अच्छा लग रहा है, प्रभु ऐसे ही है, प्रभु इसको बढ़ाना, ऐसा आनंद से हिसाब देना लगे। कणत नव्हे. करते हुए क्या प्रभु कैसा व्यक्ति को दिया है, कैसा बच्चे दिए, कैसे दे प्रभु के दास दिए, सुनते ही नहीं, आलसी हो गए, अभी कोई काम ही नहीं करते, हर काम आलस से कर रहे, सिर्फ बातचीत करना, फोटो के पीछे सब जा रहे, सब फोटो, काम छोड़ के फोटो के पीछे जा रहे, सेवा छोड़ के पीछे, काम के लिए अभी बहुत से लोग आलसी हो गए। आता कामासाठी खूप काही लोक आळशी झाले. तो ये यहाँ जो लिखा है कि यहाँ जो प्रभु का वचन कहता है कि कैसे कहते हुए नहीं देना चाहिए। आणि कणत त्यांनी हिशोब न दिला पाहिजे. 7वां वचन लिखो, 13 का 7। जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, हाँ, आप जिनको आपको वचन सुनाता है उनको स्मरण करो। क्या करते हो? आप उन्हें याद रखते हो? नहीं करते, आप अपनी मनमर्जी करते हो। तो ये सारे जो पाप होते थे ये हमें कबूल करना होता है फासिल में। आणि सर्व पाप आपल्याला कबूल करावं लागतात उपासनामध्ये. अरे प्रभु का दान छोड़ो, देव तो एक आदमी है, तो एक मनुष्य आहे. हमारे अंदर जो पवित्र आत्मा दिया है आपल्या आत्म्यात जो देवाचा आत्मा दिलेला वो आहे हमसे बात करता है तो हम सुनते नहीं हैं, आणि तो पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो, आपण ऐकत हम नाही, उससे बात भी नहीं करते। आपण त्याशी बोलत पण नाही. हमसे कहता है प्रेयर को बैठ, आणि पवित्र आत्मा सांगतो की प्रार्थना करू, आपण नाही करते, आपण नाही करत. मोबाइल लेकर बैठते, आणि मोबाईल घेऊन बसतो आपण. मोबाइल के आज लोग एडिक्शन में आज लोक मोबाईलचे एकदम गुलाम झालेले. गुलाम हो गए। अभी कल या परसों मंडे को एक औरत आई, वो बोली उसका भाई मोबाइल के कारण झगड़ा कर रहा था, आणि समोर एक स्त्री आली ती म्हटली की माझा भाऊ मोबाईलमुळे भांडण करतो, प्रेशर करता है। माझ्यावरती संशय करतो. अगर मेरा मोबाइल में कुछ होता जर माझ्या मोबाईलमध्ये काय असतं तो मैं मेरी माँ को, मेरी मौसी को, मेरे पिता को, भाई को मोबाइल देती आणि माझ्या आई वडिलांना भावाला मावशीला मोबाईल दिला असता. नहीं ना। तो मोबाइल में कुछ कालाकांडी होता तर मोबाईलमध्ये काय वाईट साईड तो असतं. मैं मेरे मौसी मेरी मोबाइल देखती, सब लोग देखते, तो वो लोग मोबाइल हाथ में हम लोग में देती, मैं पासवर्ड लगा दिया, व्हाट्सएप को पासवर्ड, इसको पासवर्ड, इसको पासवर्ड, उसको पासवर्ड, ये सबको पासवर्ड क्यों लगा दिया जब आपका कालाकांडी नहीं है? आणि तुमचं काय वाईट गोष्टी नाही आहे, काय काळाकाठी नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी पासवर्ड कहीं करून ना कहीं करता. कालाकांडी है ना। याचा अर्थ काय ना काहीतरी तुम्ही करताय ना. इंस्टाग्राम को पासवर्ड, इंस्टाग्रामला पासवर्ड, फेसबुक को पासवर्ड, फेसबुकला पण पासवर्ड, व्हाट्सएप एक सादा व्हाट्सएप है उसको भी पासवर्ड, आणि साधारण व्हॉट्सअप आहे नॉर्मल चॅटिंग त्याला सुद्धा पासवर्ड, फिर मोबाइल को पासवर्ड। आणि मोबाईलवर पासवर्ड लावतात. तो अभी हमारा मेरा मोबाइल सब लेते, माझा मोबाईल सगळे घेतात, सब लेते। सगळे घेतात. कभी बोला है ए मोबाइल हाथ में रख, ए कृष्ण मोबाइल मोबाइल नको घेऊ गं, माझा मोबाइल घ्यायचा नाही, मोबाइल नाही घ्यायचा, मोबाइल देते ना, क्यों कालाकांडी नहीं? काय लागली त्यांनी काय वाईट साईड नाही मोबाईल. जब डर कर नहीं है तो डर की बात। आणि आपण काही केलं नाही तर घाबरायचं कशाला. और ये लोग एडिक्शन में गए, ये बात तो बोलते लोक गुलाम झालेले ती पाप कबूल करा.
बहुत सारे बातों में लोग आज ख्रिस्ती है, हम ख्रिस्ती है, आपण ख्रिस्ती आहोत. हम ही लोगों का न्याय होगा अगर हम लोग बराबर से नहीं जिए तो. आणि बरोबर जीवन जगत आहे आपलंच न्याय होईल. प्रभु नहीं चाहता हम नरक जाए. प्रभूची इच्छा आहे की आपण नरकात जाऊ. प्रभु की बिल्कुल इच्छा नहीं कि हम किसी पाप में फंसे. अच्छा प्रभु की हम इच्छा है और दुष्ट आत्मा को लेके जा रहा है. आणि अचानक आपला मृत्यू आणि दुष्पापा घेऊन चाललाय. हमें से व्यसन करने वाले लोग, व्यसन करणारे लोक माफी मांगना चाहिए, क्षमा मागितली पाहिजे. छोड़ने की कोशिश करना है. सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. करके मुझे छोड़ना है, मुझे मदद करो. कसंही करून मला व्यसन सोडायचं, मला प्रभू सहायता करा. ये बात कबूल करना है. या गोष्टी सगळ्या कबूल करा, स्वीकार करा. पवित्र आत्मा बात करता है, लेकिन आज भी हमें से कितने लोग पवित्र आत्मा को दुखाते हैं. आणि पवित्र आत्मा आपल्या शांतमधून बोलत असतो, परंतु आजही किती सारे लोक जे पवित्र आत्मा दुखवतात. अंदर से पवित्र आत्मा कहता है ये कर, आणि आतून पवित्र आत्मा म्हणतो तू असं बदल कर. नहीं. आपण म्हणतो नाही. बहुत बार खूप वेळा है ना, अब पवित्र आत्मा का आज्ञा नहीं पालन करते, जो हमारा मददगार है. पवित्र आत्म्याचे आपण आज्ञा पालन करणं जो आपला सहाय्यक आहे. बाइबल पढ़ने को बैठो, गाडो वाचना बसा, तो सो जाते हैं. तो झोपून येतात. आज इन सारे पापों को हमें अपने मुंह को धोना है, कबूल करना है. आणि और सगळी किसी पापं आपल्याला घेऊन धुवायचं आहे, आपल्याला कबूल करायचं आहे. खुद के पापों को कबूल करना. दुसऱ्यांची पापं आणि स्वतःची पापं कबूल करा. अरे ना, आप अगर जब भी उपवास करते हो, जब अपने पाप कबूल करोगे ना, तो आपकी जो आदत है और मेरी भी जो एक आदत है, हम सबकी वो आदत दूर हो जाएगी. कौन सी आदत? इसकी ऐसी है, ये ऐसी है, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, ऐसा किया. ये जो आदत है, इसने ऐसा ऐसा किया, वो निकल जाएगी. मैं क्या बोलूँगी? रेबेका, कल मैंने ऐसा ऐसा किया, ऐसा ऐसा किया, ऐसा ऐसा किया. मेरी बेचारी माया फंस गई. म्हणून आपली जी सवय दुसऱ्या दोष लावण्याची, आपली चुका दुसऱ्यावर टाकण्याची सगळी सवय निघून जाईल. आपण स्वतःच्या चुका कबूल करू आणि ते दोष स्वतः स्वीकार करू, स्वतःवर पण लोकांना निर्दोष करू. मेन प्रॉब्लम, हम पाप कबूल, अपने पाप कबूल नहीं करते ना, इसीलिए हमारे अंदर क्या हो गया है, हम दूसरों के ही पाप निकालते जा रहे हैं. आणि म्हणून काय झालं की आपण स्वतःच्या आतमध्ये झाकून बघत नाही, स्वतःचे पाप कबूल करत नाही, म्हणून आपल्या दुसऱ्याचे पाप असताना तेच काढत बसतो. आपने गलतियाँ एक्सेप्ट ही नहीं करते, चुका स्वीकारच करत नाही. पण कि नहीं, मैं बोलते नहीं, माया ने ऐसा किया, इसलिए मैंने ऐसा किया. आणि मी म्हणते की नाही, मायाने असं केलं म्हणून मी असं केलं. मेरे मुंह से ऐसी बात इसलिए निकली क्योंकि माया ने किया. आणि माझ्याकडून या गोष्टी का निघाल्या, कारण की मायाने सगळं केलं. माया एक क्या था, एक प्रभु ने इस्तेमाल किया हुआ एक ऐसा वस्तु था जिसके द्वारा प्रभु मुझे चेक कर रहा था, घस रहा था कि देखिए ये कितना सोना बनी है कि इसमें अभी भी पीतल है. आणि म्हणून माया एक अशी व्यक्ती होती जिला प्रभूने वापर केला, माझी परीक्षा घेतली की बघू याचं सोनं बनले का नाही, काही पितळ द्यायला. अभी प्रभु हमें चेक करता है. आणि प्रभू आपल्याला परंतु ज़्यादा करके अविश्वासियों से भी ज़्यादा विश्वासियों को इस्तेमाल करता है. आणि परंतु प्रभू परीक्षेसाठी जास्त करून अविश्वासी म्हणजे विश्वासाचा वापर करतो. क्यों? का? क्योंकि अविश्वासियों को हम आसानी से माफ करेंगे आणि अविश्वासी लोकांना आपण सहजपणे क्षमा लेकिन करतो. विश्वासियों को हम क्षमा कर पाएंगे. परंतु विश्वासी लोकांना क्षमा करतो का? वचन सुनता है ना, आणि एवढं वचन आहे माया वचन सुनती, माया माया एवढं ऐसा क्यों वचन किया? मायाची तरी असं का केलं त्यांनी, हमें ज्यादा बुरा लगता है. आणि आपल्याला जास्त वाईट विश्वासी है ना, म्हणजे विश्वासी आहे. बाइबल में लिखा है जितना हम अविश्वासियों को क्षमा करते उससे कई गुना विश्वासियों को क्षमा करना. आणि बायबलमध्ये लिहिलं की जेवढं आपण अविश्वासी लोकांना क्षमा करतो त्याच्या खूप पटीने आपल्या विश्वासी लोकांना क्षमा करायचं ऐसा आहे. ही लिखा है. कहाँ लिखा है? आणि असंच आहे, कुठं लिहिलेलं आहे? नहीं, वो तो ये मैंने कहा जो कुछ आप अविश्वासियों के साथ करते हो उससे कई गुना विश्वासियों के साथ करना. हाँ, भलाई, क्षमा करना, दया करना, प्रेम करना, अनुग्रह करना, अच्छा व्यवहार करना, जितना आप अन्य जातियों से करते हो उससे कई गुना करना. बताओ. आणि सांगा उत्तर. गलेशियन्स अध्याय 6 में आणि गलतीकरण 17 अध्याय 6-10 बाहर लिखा है कि आप ज़्यादा करके अच्छा काम विश्वासियों के साथ करना. आणि तिथे लिहिले की जास्त करून विशेष करून चांगली कामं तुम्हाला जो विश्वासी काम आप लोकांसोबत अन्य करायची. जातियों के साथ करते उससे कई गुना विश्वासियों के साथ. आणि जे काम तुम्ही अन्य जातीसोबत करता त्यापेक्षा जास्त तुम्हाला विश्वासी सोबत करायचं आहे. इसलिए प्रियो, आज हम फास्टिंग में हैं, हम कबूल करेंगे हम एक दूसरे के साथ बहुत बुरा व्यवहार करते हैं, अच्छे नहीं रहते हैं, झगड़ा करते हैं, कलह करते हैं, आपस में मतभेद करते हैं, वो सब प्रभु के सामने कबूल करेंगे. कहेंगे कि प्रभु मुझे विश्वासियों के साथ भलाई करना है. ऐसे लिखा कर
तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल जैसे जैसे आपको समय मिलेगा, परिस्थिति मिलेगी, त्याप्रमाणे आपण सर्वांचे आप सबके साथ व विशेषतः विशेष करके विश्वासाने विश्वासियों के साथ एका घरचे झाल्याचे बरे करावे एक दूसरे के साथ भला काम करो। अन्य जातियों के साथ एक दूसरे करके विशेष करके वहाँ लिखा ज्यादा करके विश्वासियों के साथ। आणि अन्यजाती सोबत तुम्ही चांगली कामं करा, पण विशेष करून विश्वासी लोकांसोबत जास्त चांगली कामं करा। तो इसलिए आओ हम आज उपवास में आए तो हम प्रभु के सामने माफी मांगेंगे। हे आपण उपवासात आलेलो आहोत, प्रभूच्या समोर क्षमा मागून प्रभु को कहेंगे, प्रभु मैं पापी हूँ, मुझे माफ कर। प्रभूला म्हणून प्रभू मी पापी, मला क्षमा कर। आपसे जो जो गलतियाँ हुई उसे कबूल करेंगे, तुमच्या म्हणजे चुका झाल्या स्वीकार करू स्मरण करेंगे आणि आपण आठवण करू। दिमाग जोर लगाएंगे, अभी हमें तो ऐसा लगेगा मैंने लोक तसं जोर नहीं टाकला, किया। आता असं वाटतं मी खूप चांगलं आहे, मी काहीच नाही केलं। कुछ मेरे जैसा अच्छा आदमी इधर भी ढूंढो, आणि माझ्यासारख्या जगामध्ये चांगला मनुष्य कुठं तुम्हाला भेटणार नाही शोधावं। ढूंढो मेरे से कोई अच्छा आदमी है क्या? आणि शोधा माझ्यापेक्षा चांगला कोणी मनुष्य आहे का आपको जगात? लगेगा, मुझे भी लगेगा। आता तुम्हाला मला वाटतं, लेकिन पौलुस कहता है परंतु पौल म्हणतो, मैं सबसे इस संसार में सबसे बड़ा पापी हूँ। परंतु पौल म्हणतो जगातला सर्वात मोठा पापी मी आहे। मेरे हिसाब से पौलुस तो हम लोग से कई गुना अच्छा है। आणि माझ्या दृष्टीने पौल आपल्यापेक्षा खूप चांगला आहे। कितना अच्छा आदमी है। किती चांगला मनुष्य आहे। लेकिन वो कहता है इस संसार में सबसे बड़ा पापी हूँ। परंतु तरी तो स्वीकार करतो की जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे। अक्सर विश्वासी लोग अपने पाप को बोलते हैं, अभी हमारे पाप क्षमा हो गए, अभी हमको पाप नहीं कबूल करने का। आता विश्वासी लोक आमचे पाप क्षमा झालेले, आता पाप स्वीकार करायचे काय अभी नहीं करायचं? बोलेगा मैं पापी हूँ, मैं बार बार नहीं बोलेगा मैं पापी हूँ। आपण बोलतो नाही पापी आहे म्हणून। पौलुस खुद कह रहा है, ये तिमोथी की पत्री में है, आणि तीमोथीच्या पत्रामध्ये आहे, पौल स्वतः म्हणतो की जगातला मुख्यतः पापी मी सबसे आहे बड़ा पापी मैं हूँ संसार में। आणि जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे। तो धर्मी था ना वो तो नीतिमान होता, फिर भी पापी बोलकर कबूल किया। तरी सुद्धा पापी म्हणून स्वीकार क्या केला। पाप किया था? त्याने काय पाप केलं होतं? ओके, चोर था, तो चोर होता का? मूर्ति पूजक था, मूर्तिपूजक होता का? दारू टोना करता था, दारूटोणा करायचा का? कुछ था। असं काय करायचं का? अब उसके पाप तो क्षमा हो गए थे ना, यीशु में आने के बाद उसने मसीहों को छला था, अभी पाप तो क्षमा हो गया था। आणि ख्रिस्ती लोकांचं सहज केलं ते पाप येशूमध्ये आल्यानंतर बाप्तिस्मा घेतले तर क्षमा झालेली, क्षमा हो गया था। क्षमा झालेली। लेकिन डेली के जो पाप उससे गलतियाँ हो गई थी। रोजच्या ज्या चुका त्याच्याकडून व्हायच्या मनुष्य असल्याच्या नात्याने, इंसान है तो मनुष्य उसके होता डेली कुछ होता होगा, आणि रोज त्याच्यात काही चुका होत असते इसीलिए वो कबूल है आणि म्हणून तो कबूल करतो ना। तो हम जब यीशु के पास आते हैं, हमारा जो कुछ भूतकाल में हुआ मिट गया है, आणि प्रभू यीशू म्हणाले जे काही आपला भूतकाळ झाले सगळं मिटून गेलेलं आहे। लेकिन डेली के जो आणि जे रोजचे पाप करतो ते उसे कबूल करना। ते कबूल करायचे। डेली के हमारे क्या होते हैं? मग रोजचे आपले पाप काय असतात? हाँ? दोष डालना, चिड़चिड़ना, गुस्सा करना, राग करते, चिड़चिड़ना, गुस्सा करना, मुंह से अपशब्द निकालना, झगड़ा करना, झूठ बोलना, दोष लगाना। हमारा सबसे ज़्यादा पाप तो यही होता है, दोष लगाना। आणि सगळ्यात जास्त आपले पाप लोकांचे लोकांना दोष लावून, खास करके हम जिस घर में रहते हैं उन लोगों के ऊपर दोष लगाना। आणि विशेष करून ज्या घरात असतात त्याच लोकांना दोष लावून, ये काम नहीं करती, वो इसी नहीं आणि हे काम करत नाही, अशी तशी, हा असं आहे तसं आहे, दोष लगाते आणि दोषच लावून राहतो। करते नहीं करते? मैं भी बोलती हूँ, ये सब तुमने काम कर दी, तुमको ये दिखाई देता ना, काम करना चाहिए था, ऐसा वैसा ऐसा, मैं भी बोलती हूँ। मैं भी बोलती हूँ क्योंकि मुझे काम होते हुए नहीं दिखाई दिया, ऐसे पड़ा हुआ है, तो उसी को लगाना है। लेकिन लगा दो ना बाबा, फिर मुझे बोलने के लिए मौका ही नहीं मिलेगा। वो सुबह दोपहर के ये धोए हुए बर्तन रात को लगाती है, तो मुझे वाटा खाली नहीं चाहिए क्या? मैं एक ही बच्चे पे काम करूँ क्या? मुझे बोलना पड़ता है। साका कौन है? घर के ही लोग साथे हैं। घरातील लोक सोबत आपल्याला पाप करण्यासाठी, घर के ही लोग, तो ज़्यादा करके यही हमारे घर के ही लोग होते हैं। इसलिए भाइयों का बराबर लिखा है, शत्रु कहीं बाहर मत ढूंढो, घर में ही है। मग बाबाने जे शत्रूंचा शोध तुम्हाला बाहेर करायची गरज नाही, तो तुमच्या घरातच आहे। अपने ही घर में शत्रु है, स्वतःच्या घरात शत्रू आहे। बस उसको बदलने के लिए खुद बदलो बाबा। आणि त्यांना अगर नहीं बदलते पहिले नहीं बदलते, अभी जैसे बर्तन नहीं लगाती रात को, तो अभी मुझे छोड़ देना पड़ेगा। आणि एकच जर भांडे लावतच नाही तर मला सोडून द्यावं लागेल। ऐसा आँख बंद करके देना। न बघितलं करावं फिर जो लागेल। पति के घर पे जाएगी, नवऱ्याच्या घरी जाईल, खटियाल सासू खटियाल ससुर मिलने पे वो बोलेगा, ए भाई तेरी माँ ने कुछ सिखाया नहीं क्या? तो वो याद करेगी, माँ को सिखाती थी लेकिन नहीं मैं। आणि ती आठवण करून की आई तर सर्व काही शिकवली, मी तर काही करतच नव्हतो। जो बोलते हैं ना वो पाते हैं,
जे पेटतं ते पुढं भेटतं. हाँ ऐसा है, रूल है. हा नियम आहे इथला. अच्छा सुख मिल रहा है, काम नहीं कर रहा है. सुख भेटतंय, काम नाही अगर करत. माँ के घर में आलसी है, पति के घर में बहुत काम करेगी, आणि आईच्या घरी आळशी नवऱ्याच्या घरी खूप काम भेटतं. बहुत काम मिलता है. ये रूल है, हा नियम आहे. आप नोट करो. तुम्ही हे नोट करू शकता. इधर आई का बेटे खा रहे, इथं आईला बसून खातात. शादी होने के बाद बहुत मेहनत. लग्न आहे खूप मेहनत करावी लागते. इसीलिए पहले करो, पहिले करा. प्रभु ये देखकर खुश होकर अच्छा कर देगा. आणि प्रभू हे बघून प्रसन्न होऊन तुम्हाला चांगलं करतील. अच्छा, इतने अच्छे माँ बाप है, उनका सुनती नहीं है. एवढे चांगल्या आईवडिलांचं ऐकत नाही. तुझे ऐसे माँ बाप दूसरे देता हूँ, तू दुसऱ्या अशा आईवडील देख देतो. बिल्कुल झुकना ही करना ही पड़ेगा. तुला काम करावंच लागेल. जैसे अच्छे माँ बाप है, आणि चांगल्या आईवडील आहेत. उनके अंडर रहो, त्याच्या अधीन राहा. तो ऐसे सास ससुर मिलेंगे असे सासू सासरे भेटतील कि जो कठोर हो. जे कठोर असतील. है ना, तो ये ऊपर बैठा हुआ वो, इसीलिए उसको न्याय बोला गया. म्हणून तेव्हा न्याय म्हटलेला हम आहे. ही हैं, हम खुद ही व्यक्ति है जो प्रभु को न्याय करने के लिए मजबूर कर रहे हैं. और आपकी इच्छा नहीं रहती, प्रभु की इच्छा नहीं रहती कि आपके जीवन में ऐसा कोई पार्टनर दे, ऐसी व्यक्ति दे, ऐसा हो, लेकिन आप जो बोते हो उसको क्या करें. प्रभूची इच्छा नसेल तुमच्या जेव्हा असं जीवनसाथी भेटा असे लोक भेटा म्हणून तुम्ही जे पेरता त्याचं काय करणार ते तो उगणारच. वो है तो वो उगेगा. आणि जे तुम्ही पेरलं ते उगणारच. ये रूल है यहाँ. आणि हा तुमचं मैं नियम तो आहे. भविष्यवाणी नहीं कर रही, आणि मी काही भविष्यवाणी करत नाही. ये रूल है. हा नियम आहे. बाइबल को जानती हूँ, परमेश्वर को जानती हूँ. लेकिन अगर हम बोलेंगे ना तुम्हारा तुमने बोला ना अभी ऐसा ही होगा, अरे बाबा मैं ऐसा नहीं, तुम इसे बदल सकते हो. तुम्ही या गोष्टी बदलू शकता. परमेश्वर ने कहा तो मैं तुम पर विपत्ति डालने वाला हूँ. मी तुमच्यावरती विपद संकट टाकणार आहे. हाँ, लेकिन जब उन्होंने वैसे ही उस भविष्यवक्ता को मारा तसं त्यांनी त्या सदस्याला मारलं तो वो वैसे ही हुआ. तसंच झालं. लेकिन जिन लोगों ने परिवर्तन किया, ज्या लोकांनी सदस्याचं ऐकून परिवर्तन केलं मतलब तुमचं उस भविष्यवक्ता को नहीं मारा परंतु एक्सेप्ट किया, सदस्यानं मारल्यामध्ये जो सदस्य परमेश्वर विपत्ति डालने वाला था वो नहीं डाला. आणि जी विपत्ती देव टाकणार होतं ते टाकली नाही त्यांनी. तो दिमाग में सोचा और देखो योना. आणि योनाचं तुम्ही विचार केला. योना के बारे में योना ने निन्वे के नगर को बोला विपत्ति सचमुच डालने वाला था. आणि खरोखर ते विपत्ती टाकणार होतं. 40 दिन के बाद निन्वे उजड़ जाता. आणि 40 दिवसाच्या त्यांनी लेकिन वो बदल गए. परंतु ते लोक चेंज झाले. योना को मारा नहीं, योनाला त्यांनी मारला नाही इसीलिए विपत्ति नहीं डाला. म्हणून देवाने विपत्ती टाकली नाही. आपको समझा. तो प्रभु के दासों के द्वारा, लोगों के द्वारा जब आपको कुछ बोला जाता है तो आप सुनोगे, परिवर्तन हो जाओगे, तो भी विपत्ति नहीं होगा, वैसा काम नहीं होगा. आणि देवाच्या द्वारे देवाच्या दासाच्या द्वारे तुम्हाला जे काही सांगितलं जातं तुम्ही जे ऐका स्वतःमध्ये चेंजेस करा तर ते कामं तसे नाही होणार. सुनते नहीं. पण तो ऐकत नाही. बाद में बोला हाँ देखा दीदी ने बोला था वैसे ही हुआ आणि ना. नंतर गेले दीदी बोलले तसंच झालं. तो ये हमने तो आगे होने वाली बात बताई, आम्ही तुम्हाला पुढची होणारी गोष्ट उसे सांगितली. चेंज कर सकते हो. तुम्ही त्याला बदलू शकता. बदलने का काम हमारे हाथ में पश्चाताप करकर आणि त्या होणाऱ्या गोष्टी बदलण्याचं काम आपल्या हातामध्ये पश्चाताप करून आपण तो बदलू. जब हम कन्फेशन करते हैं ना तो कौन बदलता है मालूम. ज्यावेळेस आपण चुका स्वीकारतो त्यावेळेस कोण बदलतं. परमेश्वर नहीं बदलता, देव नाही बदलत, परिस्थिति बदलती. परिस्थिती बदलत. बाइबल में लिखा है परमेश्वर कभी नहीं बदलता. बायबलमध्ये दिले की देव कधीही बदलत नाही. वो तो न्यायी है, तो न्यायी देव आहे. कभी बुरा नहीं करता. तो कधी वाईट नाही करत. आपने जो बोया है वो बदल जाता है. आणि तुम्ही जे पेरलेले आहे ते बदलून जातं. आपको समझ में आया. हाँ, इसलिए समझ। माफी मांगना जरूरी है. म्हणून देवाकडे क्षमा मागणं फार गरजेचं आहे. तब प्रभु के सामने माफी मांगेंगे, हे आपण प्रभू समोर क्षमा मागू. पश्चाताप करेंगे, पश्चाताप करू आपण. मन फिराएंगे, आपण मन फिरू. डेली के हमारे जो भी पाप है रोजचे जे पाप आपण करतो उसे जिससे भी नाराज है ज्या व्यक्तीपासून आपल्याला वाईट वाटलं रागवलेला माफ कर दो. त्याला क्षमा करा. फिर विश्वासियों के साथ आप जो भी गलत व्यवहार किए आणि आणि ख्रिस्ती लोकांसोबत चुकीचा व्यवहार तुम्ही केलाय उसके लिए प्रभु से माफी मांगो प्रभूकडे त्याने क्षमा मागा. और प्रभु के सामने एक अच्छा मसीह जीवन जीने के लिए शक्ति मांगो. आणि एक चांगलं ख्रिस्ती जीवन खरं ख्रिस्ती जीवन जगण्याची शक्ती देवाकडे मागा. माफी मांगो. घुटने पे आना है, घुटने पे सो के माफी मांगना है, सो के खड़े होके मांगना है, खड़े होके. आणि आता गुडघ्या बहुत सारे कामों से आपको महिमा नहीं मिली, हमें क्षमा कर प्रभु, हमें माफ कर दे प्रभु. ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है. हम हमारे पापों को कबूल करते हैं. प्रभु ने आपको बहुत दिखाया, हमें क्षमा कर दो. यीशु के लहू से धो डाल और आगे हमारे जीवन में ये पाप हम नहीं करे, इसलिए हमें शक्ति दे, बल दे प्रभु. और प्रभु हर बातों में हम तेरी महिमा करें. ये हमारी प्रार्थना. हमारा कुड़कुड़ाना, गुस्सा करना, चिड़चिड़ाना, मतभेद, फूट, ये सब दूर कर देते
और मेरे महान वही को पिता नाम पर दया। यीशु के नाम से आमीन।